नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या कोल्हापूर शहरातील महाद्वार या परिसरात आहे। महालक्ष्मी मंदिर परिसरात जी मुख्य व्यापारपेठ आहे या व्यापारपेठेला महाद्वार रोड असे म्हणतात आणि याच परिसरात आहेत। कोल्हापूरचे वेगवेगळे नेमके प्रश्न कुठले आहेत, स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रश्नांना जागतात का, कोल्हापूरकरांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण महाद्वार रोड परिसरात आलेलो आहोत। इथं कष्टकरी जनता आहे, व्यापारी आहेत, अनेक नागरिक खरेदीसाठी खरंतर या परिसरात बाहेर पडतात। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की सध्या राज्यामध्ये काय चालू आहे आणि या कारभारासंदर्भात ही जनता समाधानी आहे का। काही व्यापारी महिला आहेत, आपण या महिलांपासूनच सुरुवात करणार आहोत की त्यांना नेमकं या संदर्भात काय वाटते। ताई, राज्यामध्ये सध्या घडामोडी ज्या चालू आहेत तुम्हाला माहिती असतील, सध्या राज्य शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, याचा आपण लाभ घेतलाय। मला 2 महिन्याचे पैसे खात्यावर जमा झालेले आहेत। काय योजना आहे ती? दर महिन्याला 1,500 रुपये योजना अशी देणार आहेत प्रत्येक लाडक्या बहिणीला। खरं कितपत देतील ह्याचं काही मला माहिती नाही। हां, बरं, ती योजना शाश्वत तुम्हाला वाटते का, म्हणजे चालू राहावी असं वाटतं का? नाही, की थोडक्यातच थांबावी, कारण की महागाई इकडे एवढी वाढली आहे की ते 1,500 मध्ये आलेले कुठून गेलेले कुठे काही कळत नाही। आणि सगळे सिलेंडरचे दर वाढलेत, पूर्ण सगळं जनजीवन सगळं विस्कळीत झाले। जे सर्वसामान्य लोक आहेत महागाईमुळे त्यांना खूप चटके बसायले आहेत। पैसा आलेला गेलेला कुठेही दिसत नाही, मुलांचं शिक्षण राहत आहेत आणि 12वी नंतर महागाई खूपच केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणीचा फायदा होताना दिसत नाहीत। पैसे फक्त 1,500 आलेले दिसतात, खरं ते कुठेही पुरत नाहीत। त्यांनी फक्त स्वस्तही करावी एवढे इच्छित आहे। तुम्ही भरलाय का फॉर्म? भरलाय की। काय योजना सुरू राहावी असं वाटतं का, काय वाटतं? काय सध्या तुम्हाला प्रॉब्लेम काय काय भेटतो? महागाई आहे, काय काय महागाई तरी खूप आहेच, महागाई ही कमी व्हावी एवढंच वाटते आम्हाला पण। महागाई कमी झाली होय। लाडक्या बहिणीचे पैसे आले तुमच्याकडे? मी फॉर्म भरलाय पण अजून काही मी बघायला जमा झाले की बघितलेलं नाही। महिलांचे अनेक प्रश्न सध्या आपल्याला भेडसावत आहेत। महिला सुरक्षित नाहीत असं तुला वाटते का? होय, सुरक्षितपणा नाही। कुठेही बाहेर मुलगी वगैरे जरी गेली तर घरात असतोपर्यंत आई बापांचा जीवात जीव नाही, कारण की महिलांना मुलींना जरासं थोडंफार तरी संरक्षण मिळावं। तुम्ही व्यापार नेमका काय करताय, इथं काय विकता? माझं हे लहान मुलांचं कपड्याचा स्टॉल लावलाय मी, छोटा कष्टकरी आहे मी। आपण बघितलं या मार्गावर अनेक व्यापारी या परिसरात आहेत, वेगवेगळे व्यापार करून आपली पोटं भरतात, पण त्यांचं नेमकं काय मत आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय समाधानी आहात का या राज्याबद्दल, कारभाराबद्दल समाधानी आहात का? काही अडचणी आहेत का? अडचणी आहेत की, महागाई वाढल्या। लाडक्या बहिणीचा काय फायदा होईल असं? नाही, फायदा होणार नाही। फायदा होणार नाही, महिला सुरक्षित आहेत का? नाही, सुरक्षित नाहीत। सुरक्षित नाही काय म्हणला तुम्ही? ते ह्याचे पैसे ह्या मुलींना वगैरे देण्यापेक्षा की नाही वृद्धांना काहीतरी द्यायला मदत करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। महिला सुरक्षित आहेत का? महिला काय सुरक्षित, आता त्यांना फुकटचे पैसे 1500 मिळतात असं म्हटलं, ते मुलींना सर्व्हिस करतात मुली, त्यांना काय उपयोग आहे? आणि बाकीच्या बायका पण हे करतात, म्हाताऱ्या माणसांनी काय करायचं? काय मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं तुम्हाला? मुख्यमंत्र्यांनी सांगायचं म्हाताऱ्यांची व्यवस्था करा। वृद्धांचा प्रश्न मोठा भेडसावतोय। काही व्यापारी आहेत, काही स्थानिक कोल्हापूरकर आहेत, आपण यांना सुद्धा प्रश्न करणार आहोत। सध्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण चालू आहे, आपण अनेक गोष्टी दररोज तुम्ही पाहतात। अजित पवारांचा एक थेट प्रश्न विचारतो। अजित पवारांना खरं तर असं वाटायला लागलंय की मी खूप मोठी चूक केली शरद पवारांना सोडून। खूप उशिरा सुचलेलं त्यांना शहाणपण आहे खरं तर। इतक्या पहाटेचे जाऊन शपथविधी वगैरे घेऊन ते आज जे काय बोलतात हे पालत्या घड्यावर पाणी आहे आणि हे खरे काय अश्रू नाही आहेत। अजित पवारांनी बाहेर पडतानाच लक्षात घ्यायला पाहिलं होतं, परंतु असो हा राजकारणाचा भाग आहे। परंतु या आत्ताच्या महायुती शासनाचा महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला काही उपयोग आहे असं मला तरी व्यक्तिशः वाटत नाही। कारण कुठलंच क्षेत्र आज, शिक्षण असेल, महिला सुरक्षा असेल, शेती असेल, कुठलंही क्षेत्र घ्या, दळणवळण असेल, कुठंही माणूस महाराष्ट्रातला सुरक्षित नाही किंवा त्याला ज्या पद्धतीनं सोयी मिळाल्या पाहिजेत त्या कुठलंही मिळत नाही। त्यामुळं हे सरकार जावं अशीच मी जगदंबे चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एक प्रश्न विचारतो। अजित पवारांना खरं तर चूक झाल्यासारखं वाटतंय, ते बोलतायत, काय म्हणणं? 100% बरोबर। त्यांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला, जो निर्णय घ्यायला नको पाहिजे होता। 100% ते म्हणतात त्यांना पश्चाताप झाला असेल तर चांगली गोष्ट आहे। काय वाटतं तुम्हाला अजित पवारांचं? अजित पवार कायम तळ्यात मिळत आहे, एक ठाम भूमिका, नुसता आवाज आहे मी ठाम भूमिका करतो, कामं करतो,
परंतु तसं काही दृष्टिकोन दिसत नाही. आम्हाला कोल्हापूरकर म्हणून जर विचार करायला गेला स्वच्छ कारभार पाहिजे. दुसरी गोष्ट, कोल्हापुरातले व्यापारी असू दे किंवा सामान्य नागरिक असू दे, जातीय दंगलीवडे आम्हाला नको आहेत. शांत कोल्हापूर पाहिजे. आम्हाला पोटभर आम्हाला घास खाऊ द्या, तेवढंच आम्हाला अपेक्षित आहे. काय कोल्हापुरामध्ये मूळ समस्या तुम्हाला काय वाटतं? पार्किंगच्या समस्या आहेत, छोट्या व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत. सरकार जसं शेतीला ते अर्थसहाय्य करतं, वीज पुरवठा मोफत करतं, तसं छोट्या व्यापाऱ्यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेत नाही. त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती आहे राज्यात. कोल्हापूरचे तुम्हाला बेसिक प्रश्न कुठले वाटतात की बाबा ते व्हायला पाहिजे होते पण झालेले नाही? गेल्या अनेक वर्ष आपण ह्या प्रश्नावर फक्त मुख्यमंत्री आले किंवा वरिष्ठ मंत्री आले की वर्तमानपत्रात त्या विकास कामाचा आढावा येतो, पण त्या बाबतीत काहीच केलं जात नाही. इतकी कामं करण्यासारखी आहेत. कोल्हापूर हा समृद्ध जिल्हा जरी असला तरी इथल्या समस्या अनेक आहेत. कोल्हापूरचा विकास हा कोल्हापूरच्या जनतेने केला आहे, कोणत्या नेत्यानं नाही. एक, कोल्हापूर खरंच जर मुंबई नागपूरच्या लेवलला यायचं असेल तर कोल्हापूरची पहिली समस्या रेल्वे जंक्शन इथं झालं पाहिजे. मिरज जंक्शन होते लहान गाव असून. कोल्हापूरचं कराड कोल्हापूर बेळगाव हा ट्रॅक झाला पाहिजे. कोकणचा ट्रॅक जो आहे तो इकडं जोडला तर खालून जे कोकणाचे आणि कोल्हापूरचे जे व्यापारी पेठ आहे ते दोघांना त्याचा फायदा होईल. कारण कोकणातनं जाते रेल्वे अशी पनवेल करत दिल्लीला जाते, ती मधून गेली तर सर्व जिल्ह्याचा त्याचा फायदा आहे. कोकणच्या लोकांचा आहे तसाच आपलाही आहे. कोल्हापूरमध्ये अनेक वर्ष झालं FSI वाढलेलं नाही. लोकसंख्या वाढली पण FSI वाढला गेला नाही. बाहेरच्या जिल्ह्यात FSI वाढले गेले. कोणत्याही राजकीय नेत्यानं असे प्रयत्न केले नाहीत की हा FSI वाढावा. आत्ता जे विमानतळ सुरू होतं आहे ह्या कोल्हापूरच्या विमानतळावर बाहेरचे देशातली विमानं उतरली पाहिजेत. इंटरनॅशनल नाईट लँडिंग चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. विमानांची दुरुस्ती झाली पाहिजे तर ती विमानं इथं उतरतील. औरंगाबादसारखं शहर जर दुसऱ्या देशातली फ्लाईट जात असतील तर आपल्या लोकांना पुण्या मुंबईला जायची काही गरज नाही. अशा पद्धतीनं कोल्हापूरकरांच्या खरं तर कमरा ज्या आहेत त्या खुळखुळ्या झालेल्या आहेत, गाड्या खुळखुळ्या झालेल्या आहेत, विकायची पाळी आलेली आहे. काय सांगाल, काय कारण आहे त्याला? खरं तर कोल्हापूरची परिस्थिती आहे ना, खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हे सांगता येणार नाही. आणि राहिला विषय, कोल्हापूरकर आता आंदोलन करून करून दमले त्या रस्त्यावर. फक्त 100 कोटी 200 कोटी 400 कोटीचे बोर्डच 50 कोटी एवढे रस्त्यासाठी आले, ते पैसे गेले कुठं? हा सर्वसामान्य कोल्हापूरच्या नागरिकांच्या मनातला प्रश्न आहे. दुसरा राहिला विषय, कोल्हापूरकरांसाठी आज जर कुणी काय केलं असेल ते फक्त श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यांच्यानंतर कुठल्याही लोकनेत्याला कोल्हापूरकरांसाठी काय करावं असं वाटलेलं नाही, तशी भूमिका कुणी घेतली नाही. राहिला प्रश्न ह्या महाराष्ट्रातल्या सरकारचा, आपल्या कोल्हापुरात एक म्हण आहे, 3 तिगाडा आणि काम बिगाडा. हे 3 तिगाडा सरकार झाल्यापासून सरकार म्हणते सरकार आपल्या दारी पण भ्रष्टाचार लय भारी. पण योजना चांगल्या चांगल्या दिल्यात असं म्हणते सरकार. योजना दिल्यात कुठं आहेत त्या? कुठं आहेत योजना? जर दिल्या त्यांनी लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचं आता त्या काकींनी सांगितलं ना काय परिस्थिती, ज्यांना गरज आहे ना त्यांना मिळाली नाही. आज कोल्हापूर अशी परिस्थिती आहे, ज्यांच्या घरात 4 इनोवा आहेत त्यांना लाडकी बहीण मिळाल्या, पण खरोखर ज्या अंगणवाडी सेविका ज्यांनी अर्ज भरले त्यांना 50-50 रुपये मिळालेले नाहीत. मग हे सरकारच्या योजनेमध्ये तफावत आहे का नाही? ज्यांना गरज आहे त्यांना द्यायला पाहिजे. फक्त मतासाठी काय झालं, एक म्हण आली, भाजपला पडली मताची कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. म्हणजे आधी बहीण नव्हती काय? ती होती ना. अहो गॅसला 400 रुपये कमी करा की. हा गॅसला लोकसभेला महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला तुमची जागा दाखवली, मग तुम्हाला लाडकी बहीण आठवली. मग मुख्यमंत्री झालेत कधी? 22ला गुवाहाटीला पळून जाऊन मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांना कुठं त्या ह्याच्यात आठवलं नाही बाबा माझी बहीण लाडकी आहे. आता जेव्हा त्यांना लक्षात आलं की आता बहिणीशिवाय चालणार नाही, तेव्हा ती बहिणीची आठवण झाली त्यांना. त्यामुळे भाजपला झाली मताची कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी. 2च महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आहे, काय बदल जाणवेल असं वाटतं तुम्हाला? मला फक्त नागरिकांचा प्रश्न विचारायचा आहे की महाद्वार रोड परिसरामध्ये किंवा कोल्हापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेलं दिसत नाही. नागरिकांचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. स्वच्छ निर्मळ पाणी आयुष्यात मिळेल असं मला वाटत नाही. कारण जे अमृत योजनेमधनं स्कीम मंजूर झाली आहे कोल्हापूर शहरासाठी, ती अमृत योजनेची स्कीम पूर्णतः का होत नाही हा प्रश्न मला मोठा पडलेला आहे. त्याबरोबर ड्रेनेज सिस्टीम,
अगोदर मुळात ड्रेनेज सिस्टीम आणि पाण्याची लाईन हे व्यवस्थित केल्यानंतर रस्ते करावेत आणि रस्ते केल्यानंतर परत 10 वर्ष रस्त्याला त्या काय होणार नाही गॅरंटी बॉन्डवरती लिहून घेतलं पाहिजे. आणि तसे देणारे उद्योगपती हे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहेत पण त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जात नाही. हे चुकीचं आहे. हे कुठंतरी शासनाने याचा विचार केला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरकडनं 10 वर्षाची लेखी लिहून देणारे कॉन्ट्रॅक्टर असतील तर त्यालाच कॉन्ट्रॅक्ट द्यावं अन्यथा देऊ नये असं माझं स्वतःचं मत आहे. राज्याला महायुतीची गरज आहे की महाविकास आघाडीची गरज आहे, काय सांग? राज्याला तसं बघायला गेलं तर महायुतीची गरज आहे. आता ज्या विविध योजना आणलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना म्हणा किंवा या चांगल्या आणलेल्या आहेत. तसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी जे दिलेले आहेत किसान योजना ती चांगली योजना आहे. काय तसं आज बघायला गेलं तर इतर ह्याच्या मागच्या सरकारने ज्या केलेल्या योजना होत्या त्यात आणि आत्ताच्या याच्यामध्ये फार फरक आहे. काय आणि हे कंटिन्यू राहावं आणि हे नुसतं बोललं आणि केलं हे न करता यांनी कंटिन्यू बाहेरच्या राज्यामध्ये कसं लाडली बहीण आहे किंवा बाकीच्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत ह्या तशा नवीन नवीन योजना शासनानं आणावे मी एवढे शासनाला विनंती करतो. काय तुझ्यामध्ये तरुणांचे काय प्रश्न आहे? तरुणांना काय तरुण वाया जात आहे. म्हणजे डॉल्बी DJ या नादाला लागलेला आहे. तरुण वर्गानं कामाचा हे कमी आहे. फक्त DJ कार्यक्रम मंडळ याकडे आकर्षित होत आहे. राज्याला कुणाची गरज आहे? आता राज्याला पेक्षा कसं आहे की मी एक सांगतो की आज 31 दिवस झाले केशवराव भोसले नाट्यगृह जळून एवढं चांगलं बांधलेलं शाहू महाराजांनी त्याचं आज 31वा दिवस आहे पण तो आज कुणावर पण FIR दाखल झालेला नाही आहे. का जळलं ह्याचं काय निघालेलं नाही आहे. मग त्या बाबतीत जर आपण जर मागं पडत असलो आणि आता प्रत्येकजण येते मुख्यमंत्री आले म्हटले 20 कोटी देतो, काँग्रेस म्हटली मी 5 कोटी देतो, शरद पवार साहेब म्हटले मी 1 कोटी देतो. प्रत्येकजण देतो म्हणतो पण तू कधी होणार? कलाकारांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. कलाकार जपणं हे महत्त्वाचं आहे. कारण आता दिवाळीचा पिरियडानंतर आपले चांगले चांगले शो चांगले होतात तर त्याच्यासाठी काही कुठं दुसरा आपल्याला नाट्यगृह नाही त्याच्यासाठी आपण जरा प्रयत्न केला पाहिजे सगळ्यांनी. मुख्यमंत्री असतील दर दीड दोन महिन्याला कोल्हापुरात येत आहेत. काय अपेक्षा आहेत त्यांच्यानी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत का अपेक्षा? कोल्हापूरच्या अपेक्षा मुख्यमंत्र्यापेक्षा स्थानिक प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे. मुख्यमंत्री प्रत्येक गोष्ट कोल्हापुरात येऊन बघू शकत नाहीत. फक्त जे मागणी करायची आहे प्रशासनाने केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्तता करायला पाहिजे. मुख्यमंत्री हे बाहुले आहेत त्यामुळे त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली त्याप्रमाणे त्यांचं काम चालू आहे. ते स्वतःहून काय करतील असं वाटत नाही. त्यांना करायचं असतं ते असल्या योजनानं आणता त्यांनी धडकपणे काम केलं असतं. माझ्या मते कोल्हापूरसाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा झाला पाहिजे, हद्दवाढ झाली पाहिजे, पार्किंगची समस्या मिटली पाहिजे. हे पहिले मूळ प्रश्न आपले कोल्हापूरसाठी मिटले पाहिजे. ओके ते सरकार कुठलेही असू दे तेवढं काम झालं पाहिजे. महाविकास आघाडी असू दे महायुती असू. काय वाटते तुम्हाला? कोल्हापूर जिल्ह्यावर शाहू महाराजांचे अनंत उपकार आहेत. त्या काळात जी त्यांनी कामं केली त्याचा लाभ आता कोल्हापूर वासी घेतात. पण हे जे सध्याचं सरकार आहे हे फक्त घोषणा करते, प्रत्यक्षात कृती काही करत नाहीत. येतात भेट देऊन जातात, आले की माघारी वळून फायली घ्यायच्या तिथून येऊन ठेवायच्या. त्यातली प्रत्यक्षात इतक्या मागण्या त्यातल्या कुठल्या मागण्या तिने हात घातलेल्या. याला जबाबदार स्थानिक प्रतिनिधी आहेत ते पाठपुरावा करण्यात कमी पडले असं वाटतं? हो तसंच आहे ते. कारण त्याने सुद्धा ह्या शहराच्या आपलं काय ते देणं समजून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्या फाईलचा पाठलाग केला पाहिजे. फॉलोअप घेतला तर ती फाईल पुढं सरकते. हा आमचा अनुभव आहे. पण ते लोक काहीच करायला मागत नाहीत. मुख्यमंत्री आले की शायनिंग झाले की संपला विषय. राज्यात त्रिदेव सरकार आहे, कोल्हापूरला त्याचा काय खरंच फायदा होतो का? नाही. कारण की नुसते घोषणा होतात त्याची अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न होत नाही. लोकप्रतिनिधीच कॉन्ट्रॅक्टर झाल्यात. म्हणजे काम मूळ व्यक्ती जसं माझे बंधू आज मगाशी म्हटले खरा कॉन्ट्रॅक्टर असतो त्याला काम भेटत नाही. स्वतःच लोकप्रतिनिधी कॉन्ट्रॅक्टर झाल्यामुळं कामं सगळे आपल्या घरात. त्यामुळं 100 रुपयेचं काम जे असतं ते 10 रुपये उडवायचं 90 रुपये आपल्या खिशात टाकायचं अशा परिस्थिती असल्यामुळं ही गोष्ट आहे. शाहू मिल्स आपल्यासमोर आहे. शाहू मिलला जवळपास 600 लोकांना रोजगार मिळत होता. तिथं खऱ्या अर्थानं रोजगार कशाबद्दल भेटला? आम्हाला स्मारक शाहू महाराजांचं असं नको आहे, राधानगरी तिथं दाखवा, परत अनेक बोर्डिंग तिथं दाखवा असलं नको आहे. शाहू महाराजांचा विचार आहे जिवंत स्मारक म्हणजे लोकांना रोजगार. IT क्षेत्रासारखं काहीतरी रोजगार येऊ दे
ते लोकांना काम भेटू दे अशा पद्धतीचा विकास आपल्याला अपेक्षित आहे. विकास अपेक्षित नाहीत. आधी जी टक्केवारी आहे ती मुळात बंद झाली पाहिजे. इथं कोल्हापूरला रस्ते चांगले मिळत नाहीत. कचऱ्या टक्केवारी म्हणजे काय? टक्केवारी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आता 100 कोटी आलेत, त्यातले 50 कोटीच कॉन्ट्रॅक्टरला मिळाले आणि 50 कोटी बाहेरच्या बाहेर गेले. त्याचा हिशोब लागणं गरजेचं आहे. केशवराव भोसलेच्या बाबतीत पण तेच होते. म्हणजे कुठं खर्च केला ते दिसलंच नाही आणि ती आग लागायची तशी लागली आणि CCTV सुद्धा कॅमेरा नव्हता तिथं. त्यामुळे वाटतं की कोल्हापूरचा विकास हा महायुतीकडनं होणं शक्यच नाही. आपण साधारण उत्तर मतदारसंघात आहोत. उत्तर नेमकं जनता काय देणार? विद्यमान आमदार काम करतात का? त्यांच्याकडे काय अपेक्षा होत्या? विद्यमान आमदारांचं काम तसं तरी काही कोल्हापूरकरांना दिसलं असं वाटत नाही, जरी ते महाविकास आघाडी काँग्रेसचे असले तरी. जयश्री जाधव, मान्य जयश्री जाधव ताई आहेत, आमदार आहेत उत्तरला. पण सध्या पुन्हा जर निवडणूक लागली तर राज्य शासनाचं काम तसं काही मनासारखं नसल्यामुळं पुन्हा इथं महाविकास आघाडीला संधी मिळेल याबद्दल काही दुमत नाही. काय वाटतं उत्तरमध्ये विद्यमान आमदारांचं काम? उत्तरमध्ये सध्या पहिला चंद्रकांत दादा होते. चंद्रकांत दादा नंतर त्यांच्या मिसेस आल्या आणि त्यांना थोडा कार्यकाल आता कमी मिळाला आणि त्या नौक्या असल्यामुळं त्यांची कामाची करण्याची पद्धत. आज मला एकच विचारायचं आहे या प्रशासनाला आणि आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेला. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आता प्रशासन असलं म्हणून तिथं लक्ष घातलं पाहिजे का तिथल्या वॉर्डाच्या नगरसेवकांनी लक्ष घातलं पाहिजे? आता त्यांचा तर काय अधिकार नाही. शासनाला एवढंच सांगायचं की ते अधिकारी म्हणून राहणार आहेत का ठेकेदार म्हणून राहणार आहेत? कोल्हापूरचा विकास ज्या ज्या दृष्टीनं आपण पाहतोय, कोल्हापूरची बाहेरची जनता आणि ग्रामीण भागातली जनता, तसं बघायला गेलं की ग्रामीण सुधारलेली आहेत आणि शहरी ही खेडी झालेली आहेत. ह्याच्यामध्ये इतका तफावत झाला की रस्त्यामध्ये सुविधा नाहीत, पाण्यामध्ये सुविधा नाहीत. पंचगंगेमध्ये काल आता ड्रेनेजचं पाणी कुठलं तर मिसळते म्हणून काल एकांनी एक मीडियामध्ये बघितलं. हे असे अनेक समस्या आहेत. तसं दुर्लक्ष म्हणजे इतकं दुर्लक्ष झाले. कोल्हापुरात फक्त योजना येतात, IT इंडस्ट्रीसाठी जागासुद्धा मंजूर झालेली आहे, ती होत नाही. ह्याला काय कारणीभूत आहे? म्हणजे कोल्हापूरकर चळवळीची असून की चळवळ खोळून सुद्धा त्या प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना जाग येत नाही की काय शासकीय अधिकारी झोपलेले आहेत. उत्तरमध्ये खरं तर बदल पाहिजे का? विद्यमान आमदार हवेत का नवीन चेहरा पाहिजे? उत्तरमध्ये बदल हवा आहे, कारण तो बदल एक वेगळा चांगला सिंपल व्यक्ती पाहिजे. कुठलाही कोट्याधी सोन्याचा चमचा घेऊन येणारा आम्हाला नको आहे. आम्हाला पर्रीकर गोव्यातला मुख्यमंत्री आठवला, स्कूटरवर बसला की तो कुठली सिक्युरिटी न घेता काम करणार होता. तसा लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षात असू. उत्तरमध्ये बदल पाहिजे नको आहे ते योग्य आहे. उत्तरमध्ये त्या महिला असल्यामुळं थोड्या मर्यादा येतात. त्यांचे मिस्टर चांगलं काम करत होते आणि त्यांना कालावधी कमी मिळाला. परंतु ही जागा महाविकास आघाडीकडेच जायला पाहिजे आणि जाणारच आहे. कारण का लोकांना ते महाविकास आघाडीच्या पर्याय नाही. आता महाविकास आघाडीकडे इथला नवा चेहरा दिसतो का तुम्हाला? आहेत खूप 7-8 जण इच्छुक आहेत, त्यातलं एखादा ते हे करते. उत्तरमध्ये बदल होणार नाही. उत्तरची जागा महाविकास आघाडीकडेच येणार आणि महाविकास आघाडीचाच विजय होणार. चेहरा नवीन मिळणार. चेहरा नवीन येणार. आत्ताचे विद्यमान आमदार वारल्यामुळं कोरोनामध्ये आकस्मिक त्यांना नाईलाज असतो. काकींना ते त्यांची इच्छा नव्हती तरी सुद्धा नाईलाज कोल्हापूरकरांनी त्यांना निवडून दिलं आणि त्यांना मर्यादा आल्या. पण ह्यावेळी महाविकास आघाडीचाच विजय होणार आणि महाविकास आघाडीकडं इच्छुकांची भाऊगर्दी आहे. महाविकास आघाडीपेक्षा सुद्धा महायुती हा पर्याय चांगला आहे. आणि आजपर्यंत गेल्या 35 वर्षात कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या युतीसाठीचाच होता. युतीचा बालेकिल्लाच आहे. अगदी दोन वेळचे पर्याय सोडले, मालोजी राजेंचे आणखीन लालासाहेब यादवांचे, तर त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये सलग काँग्रेसचा आमदार निवडून दिला. भारतीय जनता पक्षानंच काँग्रेसचा आमदार निवडून दिला मागच्या 19ला. जे राजकारणाचा जो काय भाग आहे, काय राजकारणाचा जो भाग आहे तो ज्या त्या वेळचा असतो. परंतु एक तुम्ही जनरली जर पाहिलं तर कोल्हापूर हा नेहमी म्हणजे शेका पक्षापासून सुद्धा त्यांनी की हा परंपरागत कोल्हापूर उत्तर हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात होता पूर्वी. आता तो सत्ताधारी झालेला आहे, गेली 25-30 वर्ष झाली. त्यामुळं महायुतीचाच वाटतं तुम्हाला उत्तरमध्ये काय बदल पाहिजे? मला वाटते राजकीय कोणत्याही पक्षाचा असू दे पण तरुण उमेदवार असावा आणि खरंच काम करण्याची इच्छा, प्रामाणिकतेची, जनतेची सेवा करण्याची इच्छा असावी. असा तरुण चेहरा असावा की जेणेकरून चांगल्या पद्धतीने कोल्हापूरचा विकास होईल आणि जनतेच्या ज्या समस्या आहेत ते सोडवतील असं वाटते. महायुती का महाविकास आघाडी
हे न ठरता कोल्हापूर हे बाहेर जर आपण गेलो तर कोल्हापूर हे मोठं खेडं म्हणून समजलं जाते, ही ओळख पुसणारा आपल्याला पाहिजे. एक शेवटचा सर्वांना फास्ट प्रश्न विचारतो. कोल्हापूर उत्तरला किंवा राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडी हवी आहे का महायुती? काय महायुती. कोल्हापूरचा विकास करणारा महायुती. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. दंगलखोर करणारा नसावा, दंगली मुक्त कोल्हापूर करणारा सरकार. नेमका या दोघांमध्ये महाविकास आघाडी. कोल्हापुरात रोजगार आणणारा. तुम्हाला काय वाटतं कोण आणतो? आता दोघांच्यावर विश्वास नाही, त्यातल्याच बघू, आणि जर जे येणार असेल त्यांनी रोजगार आणावा कोल्हापूर. तिसरा पर्याय मान्य आहे तुम्हाला? हो आहे. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी हे करू शकते सगळं. आपण पाहिलं हे सर्व जे लोक आहेत हे या परिसरातले स्थानिक व्यापारी आहेत, सामान्य कोल्हापूरकर आहेत. आणि आपण ज्या परिसरात उभे आहोत तो मी पुन्हा एकदा दाखवतो. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातला हा महाद्वार रोड आहे. या परिसरात कोल्हापूरकर आपल्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात आणि याच परिसरातल्या सामान्य कोल्हापूरकरांच्या ज्या भावना आहेत, हा उत्तर मतदारसंघ आहे. या उत्तर मतदारसंघात आणि कोल्हापूर शहरामध्ये नेमके बदल काय हवेत, कोणाचं सरकार आलं पाहिजे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत का, या संदर्भात यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.